डी. चंद्रकांत चितळे रोडवरील धाडसी चोरीतील तिघेजण जेरबंद. बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना एलसीबीच्या पथकाने पुणे विमानतळावरून घेतलंय ताब्यात. गुन्हेगारी जगतात नुकताच सक्रिय झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा समावेश. नगर शहरातील प्रसिद्ध असलेले डी. चंद्रकांत कपड्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील तब्बल 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेबाबत दुकान मालक लक्ष्मण राजाराम दुलम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं व तसेच पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झालं होतं. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना सूचना देऊन पथक तयार करून कारवाई करण्यास सांगितले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना ठिकाणी जाऊन व्यावसायिक कौशल्य, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास, गुप्त माहिती आणि मूलभूत तपासण्याच्या आधारावर माहिती काढली. पथकास माहिती मिळाली की सदरील आरोपी हे पुणे विमानतळावरून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. पथकाने विमानतळ येथे सापळा रचून मैताब उर्फ अयान उर्फ जल्ला शाफियान शेख, अशफाक दिलशाद शेख, ज्योतिबानगर काळेवाडी पुणे व निसार अली नजर मोहम्मद या तिघांना अटक केली आहे. तपासादरम्यान या आरोपींनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर पुणे शहरात देखील अजून एक घरफोडी केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा वयाने कमी असून नुकताच गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला असून खुनाच्या गुन्ह्यात जामिनीवर सुटलेला आहे. पकडलेल्या आरोपींकडे विचारपूस केली असता दिलशाद शेख याने त्याच्या बहिणीच्या बँक खात्यावर 1,98,000 रुपये ATM मशीनद्वारे ऑनलाईन वर्ग केले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित यमुल, सागर ससाने, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे, अर्जुन बडे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.